हे दिसतंय सीतामाईने हात उचल्यावर ना ते अगदी धबधब्यापर्यंत पाहिलेलं नंदीचं सर्वात मोठं शिल्प आहे आणि सर्वात सुंदर शिल्प याची तुम्ही नमस्कार, राम राम मंडळी. पुन्हा एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपली एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे आपण. आपली भटकंती आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही ठिकाणांची. तर सुरुवात आपण केलेली आहे आजऱ्यामधून. आता आपण आलेलो आहे आजऱ्यामध्ये. आजऱ्यामधलं एक खूप सुंदर असं ठिकाण रामतीर्थ मंदिर, हिरण्यकेशी मंदिराच्या काठावरती बसलेलं एका खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं एक मंदिर आहे. चला इथली भटकंती करूया. आधी रामतीर्थ मंदिर आहे आजऱ्यापासून बाहेर 2 किलोमीटर. आपण गडहिंग्लज कडून आल्यानंतर जिथं हिरण्यकेशी नदी क्रॉस करतो, हिरण्य नदी क्रॉस केली की लगेच आपल्याला उजव्या हाताला जाणारा हा रस्ता मिळतो आणि तो रस्ता घेऊन जातो आपल्याला रामतीर्थ मंदिराकडे. गाडी पार्क केली की पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला दिसते ती हिरण्यकेशी नदी आणि हा हिरण्यकेशी नदीवरती जाणारा छोटासा पूल. इथे जो धबधबा वाहतो तो धबधबा आणि मंदिर पाहण्यासाठी इथे बनवलेला हा छोटासाच पण खूप सुंदर पूल आहे. या पुलावरती जाऊन तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता, त्यानंतर हिरण्यकेशी नदीचा पडणारा धबधबा पाहू शकता आणि मंदिर बाजूच्या जंगलाचा व्ह्यू पण इथून आपण बघू शकतो. हिरण्यकेशी नदीच्या किनारी असलेलं हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि खूप निसर्गरम्य असा परिसर. इथे आल्यानंतर तुम्ही अगदी हवालदार एवढा सुंदर परिसर आहे. पावसाळ्याच्या दिवसात जर आला तर इथं खळखळ वाहणारा ओढा म्हणजे नदीचाच ओढा इकडे तुम्ही पाहू शकता. आहे हिरण्यकेशी नदी आंबोली येथे उगम पावते आणि तब्बल 30 किलोमीटर अंतर पार करून आजरा येथे येते आणि इथे एका विस्तीर्ण पात्रात रूप घेते. मुख्यत्वे करून ही 12माही नदी असल्यामुळे सभोवतालचा परिसर हिरव्यागार निसर्गाने बहरलेला असतो. या नदीचे पात्र हे असंख्य पाषाणांतून वाहते, त्यामुळे काही जागी तिचा प्रवाह अधिक जलद वाहतो. असाच काहीसा तो एका उंचीवरून खाली ओसांडतो आणि त्या नदीचे रूप पालटून रामतीर्थ धबधबा निर्माण होतो. छोट्या पुलावरून आपण परत येतो आणि उजवीकडे वळतो. उजवीकडे वळल्यानंतर साधारणतः 100-150 पावलं चालावे लागतात आणि डाव्या हाताला आहे ते प्रभू श्रीरामांचं रामतीर्थ मंदिर. मंदिराच्या पाठीमागे बाग सारखा परिसर बनवलेला आहे आणि त्यामध्ये अजून छोटी छोटी मंदिरं आणि काही शिल्प बनवलेले आहेत. या मंदिराची आख्यायिका अशी की प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असताना काही काळ आता जेथे मंदिर आहे त्या परिसरात वास्तव्यास होते. त्यावेळी हिरण्यकेशी नदीला महापूर आला होता. सर्व परिसरात पाणीच पाणी झाले होते, त्यामुळे अनेक जीवांची हानी होऊ लागली. तेव्हा या जंगलातील समस्त प्राण्यांनी श्रीरामांना हा महापूर थोपवण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामांनी नदी तीरावर एक भला मोठा धोंडा टाकून हिरण्यकेशी नदीस मर्यादा घातली. असे सांगितले जाते की आजही मोठा पूर आला तरी हिरण्यकेशी रामतीर्थ मंदिराच्या पायरीची मर्यादा ओलांडत नाहीये. मंदिराच्या डाव्या साईडला सुंदर अशी बाग बनवलेली आहे. भगवान शंकर, स्वामी विवेकानंद. हे कोणतं मंदिर आहे? बजरंगबली मारुती राया. या मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल स्वरूपात वानर मूर्ती आहे. मंदिरात राक्षसावर गदा प्रहार करणाऱ्या युद्धरथ हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचे शिखर कलात्मक नक्षीकामाने सुशोभित आहे. मंदिराबाहेर श्रीरामांचे चरण असलेले अनेक पाषाण आहेत. बाजूला खडकावर ध्यानस्थ शंकराची सुमारे 6 फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला त्रिशूल व डमरू आहे. या मूर्तीच्या मागे कैलास पर्वत साकारलेला आहे. तेथून काही अंतरावर दत्तात्रयाचे हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात विविध देवतांचे पाषाण आहेत.
धबधब्याचं हे हा ते ना असं हे दिसतंय, सीतामाईने हात धुतल्यासारखं ना ते अगदी त्या धबधब्याचं जे स्वरूप आहे पडण्याचं हा, ते ओंजळी सारखं आहे. अगदी जर का आणि असं पिवळं धमक असं दिसते. आता एक समजा आता हे तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे नाही दिसेल, पण त्यावेळी उन्हाळ्यात सुद्धा तशी ती धार दिसत असते. ती चालूच असते का उन्हाळ्यात पण? तर त्या पुढे पादुकासारखं आहे. मी तर रामांचा स्पर्श प्रत्यक्ष झालेला आहे. किती वर्ष आम्ही पण ऐकतो, आमचा जवळ जवळ 50-55 हा त्याच्या आधीपासून याला इतिहासच आहे. आता थोडं डेव्हलप करायला लागलेत टप्प्याटप्प्यानं, परंतु अजून त्याला ताकद मिळेल. आणि या आंबोलीला जाणारा प्रत्येक मनुष्य इथं थांबतोय जवळ, बरोबर. हे ज्याला कल्पना आहे त्याला. हा हे निसर्गरम्य आहे, धार्मिक ताकद आहे. इथं महाशिवरात्रीला दरवर्षी यात्रा मोठी भरते इथे. बऱ्या ठीक आहे. ते काय ज्याला माहिती आहे ना, त्याला जरा थोडं निवांत पण वाटतं ना, खूप निवांत, हा. एकदम निसर्गरम्य अशा निसर्गाचा ठिकाणी. आनंद घेणारा आहे, पण त्यातलं त्याला मर्म माहिती आहे ना, तो इथून मला वाटतं 2-4 दिवस हलणार पण नाही. असं आहे. आरामात. 100%. म्हणजे असं हे वातावरण आहे. आणि आग्र्याचा आमचा आग्रा जवळ येतो. आग्र्याला एक याच्यामध्ये ताकद आहे हो. स्वामी समर्थ देवा श्री पत्नी पावसाळ्यात ना, आता तुम्ही अगदी आला नाही म्हणजे अगदी पाणी म्हणजे होत थोडं मंदिर पर्यंत वरतीपर्यंत येतं का? हो. म्हणजे आता तरी आता सप्टेंबर अजून 2 महिने राहणार. भरपूर जणांची वर्दळ आहे. नेहमी. बरोबर. त्याच्यात एवढ्या मॉर्निंग सकाळी येऊन सुद्धा मला वाटतं 5-5 पाय लावून गेलेले आहेत. बरोबर आहे. हिरण्यकेशी मंदिराच्या जवळच असणार आहे महादेव मंदिर. खूप पुरातन मंदिर आहे. बघणा स्टेटला नंदी, त्याच्या शेजारी खूप हा सुंदर कोरीव काम केलेलं आहे. नंदी आहे, महादेवाची पिंड. आणि हा नंदी पाहिला तर मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात मोठा नंदी. नंदीवरती जर पाहिली तर कोरीव काम पण वरच केलेलं आहे. नंदीच्या चेहऱ्याचे जर पाहिले तर खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे. फक्त हा नंदी किती मोठा आहे ते पहा. माणसाच्या उंचीपेक्षा मोठा आहे. आणि नंदीचे पालन करता साक्षात शिव. मी आजपर्यंत पाहिलेलं नंदीचं सर्वात मोठं शिल्प आहे आणि सर्वात सुंदर शिल्प. याची तुम्ही फक्त इथे केलेली हे त्याच्यावरती कलाकुसर बघा. हा नंदीला आपण जी गावरान भाषेत मोरकी म्हणतो ती मोरकी घातलेली आहे. त्यानंतर ही नंदीच्या गळातली माळ आणि इथे छोटीशी गोप काढलेला आहे. गोप काढल्यानंतर इथे अजून दुसरी एक माळ आहे. ही माळ इथे संपल्यानंतर इथे मोठी घंटा आहे. त्या घंटेच्या खाली जर पाहिलं तर हे नागशिल्प, आणि नागशिल्पाच्या जर खाली पाहिलं तर ही महादेवाची पिंड. त्यानंतर आपण इकडे पाहिलं तर हे नंदीचे पाय, पुढचा पाय आहे. त्या पायाची फक्त तुम्ही कलाकुसर बघा, त्याचे खूर बघा. म्हणजे एकदम जिवंत नंदी इथे असल्यासारखं आहे हे. हा पाठीमागचा पाय इकडे दिलेला आहे. पाठीमागचा पाय, त्याची शेपटी, इथून हा शिवपिंडीच्या आकाराचा आहे. इथून त्याच्यातून पाणी बाहेर पडतंय. इथे आल्यानंतर परत हे 2 पावलं कोरलेली येतात. इकडे आल्यानंतर ही नाकाच्या आकाराची शेपटी बनवलेली आहे. आणि इथं दोन्ही साईडने ज्या माळा येतात त्या माळांची गाठ कशी बनवलेली आहे ती गाठ पहा इथं. त्यानंतर इथून थोडंसं वरती आल्यानंतर हे खूप वेगळ्या प्रकारातलं असं वशिंड बनवलेलं आहे. त्या वशिंडावरती पण इथं नक्षीकाम आहे. त्यानंतर इथं नंदीच्या मानेवरती इथे पण नक्षीकाम बनवलेलं आहे. त्यानंतर नंदीची जी शिंग आहेत आणि कान ते पण एकदम सुबक कोरलेली येतात. एकदम परिपूर्ण अशी एखादी जर मूर्ती पाहिली. त्यानंतर इथून खाली येणारं हे आपण जो पट्टा बांधतो इथे वरती, त्यातून खाली येणारं हे नक्षीकाम खरंच एकदम सुंदर असा आणि खूप मोठं नंदीचं आहे शिल्प. त्या शिवमंदिराच्या शेजारी हे शिवपार्वती मंदिर आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर आता इथं अंधार आहे थोडासा. ही महादेवाची पिंड आहे.
आणि मी एक आजपर्यंत पाहिलेलं पार्वतीचं एक खूप म्हणजे खूप सुंदर शिल्प आहे। याच्यावरचं कोरीव काम बघा, आता हे पूर्ण कलर केलेला आहे त्यामुळे दिसतंय, पण याच्यावरती जर पाहिले हे शिल्प खूप सुंदर अशी शिल्प कोरलेली येतात, पूर्ण शिल्पांनी मढलेलं आहे हे। प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर पार्वती यांच्या आजरा येथील या मंदिराला अवश्य भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद, भेटू परत एकदा।